एलियनवेअरने एक नवीन मशीन आणली आहे 16 अरोरा. पण आज आपण फक्त त्याच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल नाही बोलणार, तर त्यांच्या मार्केटिंग मागची जी जादू आहे ना ती उलगडणार आहोत. तर चला आपण या लॉन्च स्क्रिप्टमध्ये जरा खोलवर शिरूया आणि बघूया की ते आपल्याला हे मशीन विकण्यासाठी नक्की कोणती गोष्ट सांगत आहेत. सुरुवातच होते एका जबरदस्त वाक्याने, आख्यायिका विकसित झाली आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर एलियनवेअरच्या शक्तिशाली इतिहासाला दिलेली एक मानवंदना आहे. ते सुरुवातीलाच आपल्याला आठवण करून देतात की ते ह्या क्षेत्रातले जुने जाणते खेळाडू आहेत. तर ह्या प्रवासात आपण काय बघणार आहोत? आपण त्यांच्या पिचच्या प्रत्येक टप्प्यावर नजर टाकणार आहोत. आधी ब्रँडचं वचन काय आहे ते बघू, मग हार्डवेअरच्या आत डोकावू, ते नक्की कोणाला टार्गेट करत आहेत हे समजून घेऊ आणि शेवटी बघू की ह्या सगळ्या शक्तीची किंमत काय आहे. पहिला टप्पा आहे ब्रँडचा वारसा. ते आधी त्यांची प्रतिष्ठा पक्की करतात आणि मग एक मोठा दावा करतात की हे आत्तापर्यंतचं सर्वात बहुमुखी एलियनवेअर आहे. शक्तिशाली तर ते नेहमीच होते, पण हा बहुमुखी शब्द आहे ना तो इथे खूप महत्वाचा आहे. आणि गंमत बघा, ते थेट स्पेसिफिकेशन्सवर येत नाहीत. आधी ते त्याच्या सौंदर्यावर भर देतात. नेव्ही ते चारकोलमध्ये बदलणारा रंग हे शब्द वापरून ते सुरुवातीलाच एक प्रीमियम आणि सिनेमॅटिक अनुभव तयार करतायत. म्हणजे हे फक्त एक मशीन नाहीये, तर जणू काही एक डिझाईन स्टेटमेंट आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. ओके, डिझाईन तर झालं, पण ह्या मशीनमध्ये खरी ताकद कुठून येते? चला आता ह्या मशीनच्या आत डोकावूया, म्हणजे ह्याच्या इंजिनमध्ये. स्क्रिप्टनुसार याच्या भविष्यासाठी तयार शक्तीचा पाया 2 मुख्य घटकांवर अवलंबून आहे. मशीनच्या अगदी केंद्रस्थानी आहे हा नवीन इंटेल प्रोसेसर, आणि स्क्रिप्टमध्ये 10 कोअरची शुद्ध गती यावर खास जोर दिलाय. म्हणजेच काय? तर अशी तुफान कामगिरी जिथे काहीही अडकणार नाही, मग ते गेमिंग असो किंवा क्रिएशन. आणि सीपीयूला साथ द्यायला आहे RTX 4050. इथे भाषेचा खेळ बघा. स्क्रिप्ट म्हणते की हे मशीन गेम्स फक्त खेळत नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवतं. छोटासा फरक आहे, पण खूप मोठा दावा आहे. तर थोडक्यात हे आहे ते पूर्ण पॉवर पॅकेज. CPU, GPU तर तगडे आहेतच, पण सोबत आहे वेगवान SSD स्टोरेज. याचा थेट परिणाम कुठे दिसतो? तर गेम लोड होण्यापासून ते मोठ्या फाईल्स इकडून तिकडे हलवण्यापर्यंत सगळं काही एकदम वेगात. पण केवळ ताकद पुरेशी नाही का? आता त्यांची कहाणी एका नव्या वळणावर येते, ती म्हणजे व्हिज्युअल अनुभवाकडे. आणि इथेच ते डिस्प्लेला 2 पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी एका प्रमुख वैशिष्ट्याच्या रूपात सादर करतात. आणि ही दुहेरी भूमिकाच त्यांच्या मार्केटिंगचं खरं कौशल्य आहे. बघा, एकच फीचर आहे 16:10 ॲस्पेक्ट रेशो, पण ते क्रिएटर्सना सांगतायत की तुम्हाला काम करायला जास्त जागा मिळेल, आणि गेमर्सना सांगतायत की तुम्हाला जिंकण्यासाठी जास्त मोठा एरिया दिसेल. म्हणजे बघा, एकाच दगडात 2 पक्षी मारलेत. आणि आता त्यांच्या बहुमुखी या शब्दाचा खरा अर्थ समोर येतो. आता त्यांची मार्केटिंगची पूर्ण कथा उलगडते. ते 3 वेगवेगळ्या वापरकर्त्यांच्या ओळखी सादर करून सांगतात की हे मशीन नक्की कोणासाठी आहे. त्यांचा दावा एकदम सोप्पा आहे. हा एकच लॅपटॉप तुमच्या आयुष्यातल्या 3 वेगवेगळ्या भूमिकांसाठी बनवला आहे. म्हणजे कसं? तर दिवसा ऑफिसमध्ये एक स्टायलिश प्रोफेशनल मशीन, रात्री घरी सिनेमा बघण्यासाठी किंवा गेमिंगसाठी एक एंटरटेनमेंट हब, आणि गरज पडल्यास कुठेही घेऊन जाता येईल असं एक शक्तिशाली वर्कस्टेशन. आणि नुसते दावे करून ते थांबत नाहीत, तर प्रत्येक जगासाठी ते पुरावे सुद्धा देतात. जसं की ऑफिससाठी RGB लाईट्सची भडकबाजी नको म्हणून साधा पांढरा बॅकलाईट दिलाय, आणि बाहेर काम करणाऱ्यांसाठी मोठी बॅटरी, म्हणजे प्रत्येक भूमिकेसाठी एक खास फीचर जोडला आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून गोष्ट येते पैशांवर. एवढी शक्ती, एवढं डिझाईन, एवढा बहुमुखीपणा, याची किंमत काय असणार? पण किंमत सांगण्याआधी ते पुन्हा एकदा सगळं काही या एका वाक्यात मांडतात. एलियनवेअरचा DNA, प्रोफेशनल बनावट आणि अजेय कामगिरी, हीच त्यांची फायनल पेच आहे. आणि मग समोर येतो तो आकडा. या संपूर्ण पॅकेजची सुरुवातीची किंमत आहे ₹99,999. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यात फक्त मशीन नाही, तर व्यावसायिक सपोर्टसुद्धा आहे. ही एक लहानशी गोष्ट वाटेल, पण यामुळे त्या प्रोफेशनल वर्कस्टेशनवाली जी ओळख आहे ना, ती आणखी पक्की होते. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून काय दिसतं? एलियनवेअर 16 अरोराना एक ऑल इन वन किंवा सर्व गुणसंपन्न डिव्हाइस म्हणून आपल्यासमोर ठेवत आहे.
पण खरा प्रश्न हाच उरतो की एक मशीन खरंच या 3 वेगवेगळ्या जगांवर प्रभुत्व मिळवू शकते का, की एकाच वेळी सगळं काही करण्याचा प्रयत्न करणं ही एक प्रकारची तडजोड असते. आणि याचं उत्तर अर्थातच प्रत्येक वापरकर्त्यासाठी वेगळं असेल.